वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी एअरबॅगच एका 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे कारण ठरल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबियांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। मोहित सुरेश सोनी वर्ष 25 असे मृत तरुणाचे नाव असून तो काश्मीरा परिसरातील टियारा हिल्स येथे राहत होता। 24 जून रोजी दुपारच्या सुमारास प्लेजंट पार्क परिसरात त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती। त्यावेळी अचानक कारच्या स्टीअरिंगमधील एअरबॅग उघडली। एअरबॅग उघडताना तिचे कव्हर मोहितच्या गळ्याच्या उजव्या बाजूला अत्यंत जोरात आदळले। या धडकेत त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। तत्काळ त्याला भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। या प्रकरणाची नोंद काश्मीरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पानमंद पुढील तपास करत आहेत। दरम्यान आपल्या भावाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे आणि संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मृत मोहितचा भाऊ कुलदीप सोनी यांनी पोलिसांकडे केली आहे। याच्यामध्ये मोहित सोनी हा जो व्यक्ती आहे तो बेवर्ली पार्क या ठिकाणी त्यांनी रोडच्या साईडला जेव्हा त्यांनी गाडी उभा केली त्यावेळेस अचानक गाडीचे जे एअरबॅग्स आहेत त्याचा स्फोट झाला आणि एअरबॅगची जी कॅप आहे ते त्यांच्या मानेमध्ये घुसली। त्यामुळे जो मोहित सोनी जे व्यक्ती आहेत त्यांचा तेथे जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर आपण त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये PM केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या असं दिसत आहे की ती एअरबॅगचा स्फोट झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट कॉज काय आहे हे बघण्यासाठी आम्ही RTO यांना लिहिलेलं आहे। तसेच जे होंडा गाडी जी आहे त्या गाडीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्याच्या पुढील तपासामध्ये ह्याच्यामधले फॅक्ट्स समोर येतील। मी नागरिकांना हेच आवाहन करेल की त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या व्यवस्थित मेंटेन आहेत का, जे ओल्ड गाड्या आहेत विशेषतः त्यांचे एअरबॅग्स वगैरे व्यवस्थित आहेत का ह्याची त्यांनी वेळोवेळी खात्री करून घेणं गरजेचं आहे।